अध्याय 4. श्री गणेशाय नमः. जय अयोध्यावासी श्रीरामा, चराचराच्या फलांकित द्रुमा, सदा सर्वदा तव नामी प्रेमा दे नाम महिमा पतिता पै. तोडूनिया भवपाश बंधन, अखंड घडो मज भजन, हेची देई कृपादान वरदाने आपुलिया. आता ऐका श्रोते जन, मल महात्म आख्यान, जे आचरलिया घडे पुण्य करा श्रवण भावार्थे. श्रवण केलिया सतत व्रताचे फळ होय प्राप्त, दान पुण्य न घडे जरी तप तरी घ्यावे माप श्रवणपंथी. या मलमासाचे ठाई जाण, करावे गो ब्राह्मण सेवन, म्हणून लक्ष्मी प्रति नारायण करी कथन तेची ऐका. यत्पुरा भवता प्रोक्त पूजनं ब्राह्मणस्य च, मलमासे प्रकर्तव्यं नरै स्वर्गेप्सुभिः सदा. किं दृशो ब्राह्मण प्रोक्त कथं पूज मलिं लुचे, किं फलं लभते मर्त्य पूजनाच्च द्विजन्मनः. श्रीरुवाच. लक्षणं ब्रूहि विप्राणां देवाधीनां सुरेश्वर, कथं सज्ञायते नाथ एतदेवोच्यतां मम. जया इच्छा वाटे अंतःकरणी, पापाची झाली पाहिजे धुणी, तरी पूजावे ब्राह्मणा लागुनी, अगत्य करुनी मनवास. तरी ते ब्राह्मण असावे कैसे, इही लक्षणी जाण ऐसे. ऐकताची संशय निरसे, मनी ठसे प्रबोधू. मुख्य ब्राह्मणाचे लक्षण, करावे षट्कर्माचरण, अध्ययन अध्यापन उपासन अग्नीचे. तपश्चर्या करावी जाण, सुशीळवरी संध्या स्नान, करुनी नसावे लोलुप्त पण संतुष्ट मन असावे. असंतुष्ट द्विज नष्ट, असंतुष्ट असलिया वरिष्ठ, तरी तो न म्हणावा श्रेष्ठ, ऐसे स्पष्ट वेद बोले. म्हणून लक्षणयुक्त ब्राह्मण, तेची श्रेष्ठ चहुवर्णा ते जाण. आता ऐका आणिक कथन, वर्तती कैसेनी ब्राह्मणा ते. जे करीती अश्वसेवन, उपर्जिती इतरा लागून, युद्ध हव्यास मनी धरून, करीती सेवन नृपाचे. तेथे कैंचे संध्या स्नान, न घडे षट्कर्माचरण, तरी तो क्षत्रिय धर्मपूर्ण, तोही संपूर्ण नसे पै. अश्व उपर्जिती निजांगे, जे करीती संसार सांगे, तेथेही अश्व विक्रय आंगे, न घडे सांगतया ते. म्हणून क्षत्रिय धर्मी ब्राह्मण, ते पूजना योग्य नव्हे ती जाण. आता ऐका दुसरे लक्षण, सांगतो जाण ब्राह्मणाचे. पशुसेवा निरंतर करून, जे करीती वाणिज्य कर्माचरण, धन मिळविती भाडे करून, ते वैश्य जाण म्हणावे. त्याही वरी रस विकय, घृत मधुल वणादी पाहे. घृत मधु संचय आहे तुळ राशी अपार, नाना वस्तुजात संग्रह करून करी जो विक्रय, तो वैश्य धर्मा ब्राह्मण पाहे न साहे प्रतिग्रही. ऐसे कर्म ब्राह्मण आचरता, तरी तो वैश्य बोली जे तत्वता. ब्राह्मणपणाची वार्ता बोलो नये जाणपा. पशुसेवा करून नित्य कृषी कर्मा ते आचरत, तेणेच योगे संसार कृत्य चालविती निरंतर. तेथे स्नान संध्या ते कैची, अष्टौ प्रहर चिंता कृषीची. होय न होय तयाची, करणे घडे तया ते. म्हणोनी ऐसे जे का ब्राह्मण, ते शूद्रा ऐसे म्हणावे जाण. प्रतिग्रह तया लागून, न द्यावा जाण धर्मिष्ठे. आता परघात कर्मे करी, नीच यातीची संगती धरी. वाट पाडोनी वस्तू हरी, जीवे मारी प्राणिया. चौर कर्मे करुनी जाण, उदरनिर्वाह चालवी आपण. दुसऱ्याचे द्रव्य अभिलाषून, उपार्जन चालवी जो. करिता अभिलाष द्रव्याला, बहुत मनी संतोषला. म्हणे आज मोठा लाभ झाला, पुढे तयाला सुटका कैची. ऐसा न करी जो विचाराते, आणि अन्योन्य कर्मी प्रवर्ते. भक्षा भक्षणे चित्ते, कृतघ्नता सदा वसे. नाही संध्या नाही स्नान, नाही पितरांचे तर्पण. तेथे कैचा धर्म आणि दान, पर्व काळ धर्म तोही नेणे. पापद्रव्य साचले साची, सेवा करी नित्य कुटुंबाची. परी नेणे स्वधर्माची, नित्य पापाची वासना. नित्य अनित्य क्रिया पाही, ठाऊके नसे जया
हृदयी, तरी तो ब्राह्मण ऐसा पाही द्विपाद पशु बोलिजे. जो ब्राह्मणांचे ऋण घेऊनी पुन्हा न देत तया परतुनी, मोठा लाभ झाला म्हणून निज मनी हर्षित. तरी ब्रह्मस्व हरणा ऐसे पाही, मारक विष दुसरे नाही. नेऊन घाली अपायी रव रव नरकांत पै. आधीच ब्रह्मस्व मारक त्याही वरी कृतघ्न मारक देख. द्रव्यावरी जो सदा आसक्त पोट न खाय अन्नाते. ऐशियाचे ऋण घेऊनी जो न देई मागू त्यानी, तरी तो पचे नरक भुवनी परी सुटका तया लागुनी असेना. येच विषयी इतिहास ऐक होऊनी सावकाश, पुराणांतरी संमतास पहावे बरे आदरे. ऋण वैर आणि हत्या हे तो न चुके सर्वथा, म्हणून दृष्टांतासी कथा आकर्णवू बरी. कोणे एके देशीचा ब्राह्मण क्षत्रिय धर्मी परम निपुण, अश्वावरी आरूढो न विदेशा लागुनी तो गेला. घरी कुटुंब असे सर्वही परी धनाशा धरून जीवी. वरी शूरत्वाची उर्मी पाही अंगी बैसे तयाच्या, म्हणून पातला विदेशा धना लागी चालिली वयसा. वर्षे क्रमिली द्वादशा द्रव्य आशा बहुतची, धनाशा धरुनी बहुत उपार्जिता झाला नृपनाथ. धन मिळविले बहुत ऐका गणती तयाची, सुवर्ण नाणे 700 द्रव्य झालेसे निभ्रांत. मग मनी उपजला हेत गृह आशा चित्तांत उद्भवली. निरोप घेऊन माघारी परतता झाला निज मंदिरी. तव मार्गी काय झाली परी तेची निर्धारी ऐकिजे. दूरदेशी विदेश पंथ मार्गक्रमी दिवस बहुत, येत येता एका मार्गात स्नाना ते उतरे मध्यान्नी. वारू उभा करून तेथ वस्त्रे फेडून समस्त, एक झरा उपसोनी तेथ स्नान करीत बैसला. स्नान संध्या वरचेवरी करून सोडिली सिदोरी. तांबूल घेऊन वरचेवरी परिधान करी लगबगे. लगबग झाली जाण्याची मनी आस उद्भवली कुटुंबाची. म्हणे आजच भेट घेऊ तयेची परी गाठोडी धनाची विसरला. बैसोन अश्वावर पाही निघता झाला लवलाही. द्रव्य आठवून तयाचे हृदयी हर्षे पाही विसरला. तव तो गेलिया मागे जाण एक पंथिक बैसला येऊन. तयाने निरखिता ठिकाण सापडले धन अनायासे. मग उठोनी अति तातडी निघता झाला लवड सवडी. म्हणे पुढे करावी परवडी स्नान आणि उपहारू. म्हणून तो पंथ क्रमित तव आणिक एक शूद्र तेथ. येऊनिया बैसत सिदोरी सोडीत भक्षावया. इकडे मार्गी जाता अश्वावरी स्मरण करीतो अंतरी. तव द्रव्य न दिसे पदरी विसर निर्धारी मज झाला. म्हणून तैसाची अश्वपिटीत येता झाला पूर्वस्थळा ते. जेथे केले असे स्नाना ते आला तेथे लगबगे. तो तेथे शूद्र असे बैसला पाहून तया ते बोलता झाला. तुम्ही येथे केधवा आला ते आम्हाला सांगिजे. तव शूद्र बोले ते समयी क्षण एक अवकाश झाला पाही. मग तो म्हणे या ठाई धन तुझ सापडले पै माझे. शूद्र म्हणे मी नेणे सर्वथा तुझा द्रव्यार्थ केऊता. येरू व देशत 7 द्रव्यार्थ माझे सुवर्ण. ते तुवा अभिलाषिले माझे मज देता भले. नाही तरी जासी वधिले मज हस्ते पापिष्टा. येरू आण वाहे ते समयी मग म्हणे माझा झाडा घेई. महापुरुषा तू कवणे ठाई विसरलासी धनाते. ऐसा कलह उभयता होत असे हो तत्वता. शूद्राजवळी न देखे तत्वता मग प्रवर्तला घाता तयाचिये. मग तया ते म्हणे ते वेळे बरे झाले ते बरे झाले. परी मी स्वसंतोषे आपुले अर्धभाग देतो तुते. अरे माझी 12 वर्षाची कमाई तू अभिलाषू नको या ठाई. येरू आण वाहोनी म्हणे नाही नेत्री पाही देखिली म्या. मग सक्रोध होऊन अंतर वस्त्रे पुसुनी खड्गधार. तात्काळ तयाचे शरीर छेदिता झाला पै. क्षते क्षीण होऊनी अंतरी म्हणे आता केवता जावे घरी. मुख स्वकुटुंबाते केवी दाऊ तरी म्हणून माघारी मुरडला. इतुका वृत्तांत येथे झाला पहा लाभ कवणाला कवण मेला. ऐसी ते असे
विचित्र लीळा पुढे कथेला अवधान द्यावे. अंतरिक्ष जाता नारद मुनी इतका वृत्तांत देखिला नयनी. मग तैसाच वैकुंठा लागुनी त्वरे करुनी पातला. भावे नमिला देवराणा इही मस्तक ठेविला चरणा. पुसते झाले आगमना कोठुणी येणे पै झाले. नारद म्हणे हो गणनीळा फिरत फिरत आलो भूतळा. परी तिथे देखिजे लीळा ती दयाळा अवधारी. मग सविस्तर कथन झाले ते कथी ब्रह्मनंदन. म्हणे लाभ कवणा लागून आणि मरण कवण पावला. ऐसी अन्यायाची परवडी तू निरखिसी की आवडी. हे जगा माझी तुझी प्रौढी बरी न दिसे गोविंदा. तू तव त्रैलोक्याचा नाथ हा अन्याय नसे अवगत. ही करणी तव अद्भुत बरी न दिसे तुझ लागी. ऐकून या मुनीचे वचना हासे आले जनार्दना. म्हणे हा अपराध माते जाणा न लावावा दयानिधे. हे तो ज्याची करणी जैशी भोगिती जाण हो तैसी. ते दूषण ठेविता आम्हासी जाणून होसी अज्ञान. आता ऐकिजे कथन ऋण आणि हत्या जाण. न चुके कवणा लागून तेची कारण अवधारी. जया ते प्राप्त झाले जे धन तो पूर्वी होता सधन. तयापासून घेतले धन मेला शूद्र तेणे पै. जयाने मारिले शूद्रासी तो जामीन झाला होता त्यासी. वायदा भरता दिवसा दिवसी नेदी द्रव्यासी मागता. मग त्या सावकारे तगादा जामिना मागे लाविला सदा. येरू पेटलासे द्वंद्वा परी तो नुसुधा नायके. मग देण्याची काळजी भारी न सोसेची निधारी. म्हणून पोटी घातली सुरी प्राण निर्धारी तेणे दिधला. आता जो होता सावकार तोची द्रव्य घेऊन गेला समग्र. ज्याचे गेले तो होता जामीन थोर म्हणून प्रकार हा झाला. आपली जामीन गत उगवून शेखी त्याचाही घेतला प्राण. पूर्वी त्याचे घरी सुरी घेऊन दिधला होता प्राण पै तेणे. तोची अंतरी साधून वैर खडगे तोडिले तयाचे शिर. हा तव बोल कवणावर सांगा मुनी निर्धारे. ऐकून विष्णुमुखीची वाणी तटस्थ जाहला नारद मुनी. मग नमस्कार करोनी ऊर्ध्व पंथे तो गेला. ऐसी ही दृष्टांती कथा बरवी श्रोतिया ते निवेदिली आघवी. या लागी जीवी गोष्टी धरावी सरती करावी वचनी हे. आदौ ब्राह्मणाचे घेऊ नये ऋण घेतलिया न ठेविजे जाण. ते तो अपायाचे कारण होय निसंतान पै तेणे. असो आता हे मागिले कथन आठव देतो तुम्हा लागून. मागे निवेदिला ब्राह्मण धर्म जाण सर्वजनी परिसीला. तरी म्हणाल कैसे कथन परिसे जे व्यास वचन. माझे पदरीचे न होती जाण श्लोकी जाण पुराणींचे. अश्ववाहन तत्त्वज्ञ संग्रामे न च क्वचित. आरंभे नीतिमान शूर क्षत्रिय योऽसौ प्रकीर्तितः. लोहकर्मणि निष्णात पशूनां परिपालक. कृषी वाणिज्यकर्ता च स विप्रो वैश्य उच्यते. स्नेहलाक्षातिलानीली क्षारं क्षीर घृतं मधु. मद्यादि विक्रयी विप्र सशूद्र परिकीर्तित. भक्ष्याभक्ष समो यस्तु समोदारान्ययोरपि. कृत्याकृत्यं न जानाति कृतघ्नो ब्राह्मण पशु. ऐसी या श्लोकाधारे करून केले ब्राह्मण धर्माचे निरोपण. म्हणून न ठेवाजी दूषण मज लागुनी स्वामिया. ग्रंथगर्भी असे भाव जैसा तरी वदावा लागे मग तैसा. तरी ब्राह्मण पाहिजे कैसा तेही दशा अवधारी. श्री विष्णुरुवाच. मिताश्याध्यापकश्चैव संतुष्टो विजितेन्द्रियः. वेदशास्त्रार्थतत्त्वज्ञो विप्रो देव प्रकीर्तितः. अकष्टफलमूलाशी वनवासरत सदा. कुरुते हरः कर्म स विप्र ऋषिरुच्यते. पुराण कथको विप्रो व्यासरूपी हरि स्वयं. तद्भक्तिं कुर्वतान् नृणा गंगास्नानं दिने दिने.
इही लक्षणी पाचारुनी ब्राह्मण तयाची पूजा अगत्य करून मग यथानुशक्त्या द्यावे दान अपोपान्न कृतेसी घृत शर्करा युक्त पाही 3 दशक वरी 3ही दक्षिणे सहित बरवी घृतयुक्त तै दीजे वापी कूप सरोवर जीवन तेथे करावया प्रातस्नान ऐसे मासवरी करिता जाण घडे पुण्य ते ऐका एव ज्ञानानरै सेव्य पुराणज्ञो मलिम्लुचे प्रयागादधिकं पुण्यं तस्य विप्रस्य सेवनात् गंगा यमुना सरस्वती पाही ते प्रयाग स्नान घडे देही वरी ब्राह्मण पूजा भरवी स्नेहे करावी आदरे तेणे पुण्य करुनी जाण होय पाप मळाचे क्षाळण अपमृत्यू गंडांतर दूर होऊन वैकुंठ भुवन तो पावे राजा हो अथवा रंक सर्वास लाभ समान देख यदर्थी संशय आणिक न धरावा देख मानसी काळे करुनी तीर्थाचे फळ शरीरी शक्ती यात्रा सफळ द्रव्य शक्ती यज्ञाचे फळ सेवा फळ ब्राह्मणाची ब्राह्मण सेवा फळे तात्काळ आतृप्त भोजन घालिता सकळ आशीर्वाद देती सुफळ तोची फळे भाविका म्हणून देवाचे मुख ते ब्राह्मण जाणीचे देख या लागी सेवा अधिक मासा माझी निर्धारे क्वचित वेद मंत्रोच्चारी क्वचित पुराणज्ञ जरी तरी घेतला शास्त्राधारी दानाधिकारी असे तो ऐसा इतिहास बरवा निवेदिला तुम्हा सर्वा येथे संशयो न धरावा शास्त्री घ्यावा प्रत्ययो स्वस्ती श्री अधिक महात्म्य ब्रह्मांड पुराण समंत मनोहर सूत विरचित चतुर्थोध्याय गोडहा इति चतुर्थोध्यायः।